हळदीच्या पानातील पातोळ्या घरात एकदा जरी बनल्या असतील तर हा सुवास काय घरभर दरवळतो हे मी वेगळं सांगण्याची गरजच नाही. त्यातूनच कोणाला नसेल माहिती तर मी सांगते. सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये 2 पेले पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप आणि चवीनुसार मीठ घालायचं. छान उकळी आल्यानंतर 1.5 पेला त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालून मस्त अशी उकड काढून घ्यायची आहे. तोपर्यंत इकडे मोदकाच्या सारणाप्रमाणे आपल्याला सारण करायचं आहे. गूळ, खोबरं, वेलची पूड, जायफळ, आंब्याचा रस आवडत असेल तर तोही घालू शकता. नंतर आपण जी तांदळाची उकड काढलेली आहे ती छान मळून घ्यायची आहे, अगदी मऊसूत. आता एक हळदीचं पान घ्यायचं, त्याला छान तूप लावून घ्यायचं आणि त्यावरती हा पिठाचा गोळा ठेवायचा आहे. छान थापून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे. एक बाजू दुमडून याला अगदी करंजीप्रमाणे आकार द्यायचा. आता या पातोळ्या पानांसकट आपल्याला एका स्टीमर मध्ये वाफवण्यासाठी 10 मिनिटं ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मी शब्दातच वर्णन करू शकत नाही अशी गोष्ट म्हणजे या हळदीच्या पानांचा घरभर दरवळलेला सुवास. त्याचबरोबर हळदीच्या पानांची पातोळ्यांना येणारी जी चव असते ती सुद्धा अप्रतिम असते. त्यामुळे बनवून बघा.